कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक यांची आज बिनविरोध निवड झाली। माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली। निवड प्रक्रियेच्या विशेष सभेमध्ये गणेश धात्रक यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। या विशेष निवड सभेमध्ये गणेश धात्रक यांच्या समवेत 11 सदस्य उपस्थित होते, तर विरोधी गटाचे 6 सदस्य गैरहजर होते। या निवडी प्रसंगी मनमाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। या निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला। यावेळी बाजार समितीच्या निवारा शेडमध्ये आभार सभेला धात्रक समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते। सभापती पदाच्या निवडणुकीनंतर दरम्यान नूतन सभापती गणेश धात्रक हे माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे चिरंजीव असून त्यांनी मनमाड नगराध्यक्षपदी तसेच 5 टर्म मनमाड नगर परिषदेचे नगरसेवकपदी भूषविले। वडील माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी स्थापन केलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपद भूषविण्याचा मान मिळाल्याबद्दल नूतन सभापतीपदी गणेश धात्रक यांनी आनंद व्यक्त केला। सभापती निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानत पुढच्या काळात शेतकरी हिताचे काम करण्याची ग्वाही गणेश धात्रक यांनी दिली। मला आनंद वाटतो। माझ्या वडिलांनी ही मार्केट कमिटी स्थापन केली। माझा हा पिंड पण नव्हतं। मी मनमाड नगरपालिका किंवा विधानसभेच्या कार्यक्षेत्रात काम करत होतो, पण जे संजयजी पवार असतील, दीपकजी घोगड असतील, ह्या लोकांच्या आग्रह खातर आणि माझे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला इलेक्शन मी लढायलाच पाहिजे। त्या खातर मी लढलो आणि त्यांनीच मला सभापती म्हणजे त्यांच्याच रूपाने मी आज सभापती झालो। तरी गावाने मला नेतृत्व करायची संधी दिली। माझ्या तालुक्यातले जेवढे पण सोसायटीचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतील, सरपंच असतील, त्या सगळ्यांनी आमच्या पॅनलला भरभरून मतं देऊन आमचा पॅनल निवडून आणला होता आणि त्यामुळे आम्हाला या दिवस बघायला मिळतं। मी त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो। माझ्या आई वडिलांचे पण खूप मनापासून आभार मानतो आणि माझी जी अर्धांगिनी आहे तिचे देखील मी खूप आभार मानतो।